मंडळी, दोन्ही शाहिरांच्या प्रथम बाऱ्या संपवून मी माझे दुसऱ्या बारीला सुरुवात करतोय। सुरेवाले शाहीर बाईंगोवा खरोखरच एक साजेशी अशी बारी केला। मला वाटलं होतं कुठेतरी घुसाल, पण ते न घुसता एक सोज्वल बारी केला। खरोखरच तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या बारीला सुरुवात करतो। आयोजकांचं म्हणणं आहे फक्त 5 मिनिटं बारी करायची। आता 5 मिनिटात नेमकं काय करायचं तो मोठा प्रश्न आहे। असो तरी पण प्रयत्न करतो। प्रथम बुवांच्या प्रश्नांकडे वळतो। बुवाने आम्हाला प्रश्न दिला होता, कोणताही जप तप मशागत न करता धान्य पेरले, कोणताही जप तप मशागत न करता धान्य पेरले, आकाशात ढग प्रगट न होता रत्नांचा पाऊस पडला, त्या योग पुरुषाचे नाव काय? बुवा आमच्या गुरुवर्यांच्या वाचनामध्ये जसं आलंय त्याप्रमाणे त्या योग पुरुषाचे नाव आहे अत्रि ऋषी। बुवा बघा, कोणताही जप तप मशागत न करता धान्य पेरले, आकाशात ढग प्रगट न होता रत्नांचा पाऊस पडला, त्या योग पुरुषाचे नाव बुवा अत्रि ऋषी आहे असं आमच्या गुरुवर्यांच्या वाचनातून गेलेलं आहे। जर पटलं तर घ्या, नाहीतर विषय सोडून द्या। आणि दुसरा प्रश्न राहिला, तुम्ही जो आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता की सारीपाट खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला, व तुम्ही जे उत्तर सांगितलेले पूर्णपणे चुकीचं आहे, त्याच्यामुळे ते बुवा आम्हाला उत्तर पटलेलं नाही। मी माझ्या बारीला सुरुवात करतोय। बघा काय म्हणायचंय, एकच गाणं घेणार आहे, पण कसं घेणार आहे बघा बुवा। कसं पुढं पुढं नाचत हे बाईंग बाईंग, कसं पुढं पुढं नाचत हे बाईंग बाईंग बाईंग, भूत हा त्याच्यातला तो बाईंग नव्हे, भूत डकीन असला काय प्रकार नव्हे, बाईंग हा। आता एखाद्याला आपण सांगतो की बुवा त्या बाईंगांना सांगा निरोप द्या, असंच म्हणतो आपण, बाईंगच म्हणतो। म्हणून बुवा विषय सादर केलाय, राग मानू नका। विषयाकडे बोलतोय, काय म्हणायचंय बघा। कसं पुढं पुढं नाचतंय हे बाईंग बाईंग, याला कसं समजत नाही ग बाईंग, पुढं पुढं नाचतंय हे बाईंग बाईंग, याला कसं समजत नाही ग बाईंग, कसे तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग, कसे तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग, कसे तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग, तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग, चक्की तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग, चक्की तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग, चक्की तोऱ्याचा पहिला सांगतो रे बाईला, चक्कीचा माझा तो हाय ग। तत्पूर्वी आलेले पारितोषिक स्नेहा संदेश निनावे यांच्याकडून 201 रुपये, अरुण जोगले यांच्याकडून 251 रुपये आलेले आहेत। तसेच महालक्ष्मी कला पथक तारदेव गुरुवर्य जानू नारायण वस्ताद कृष्ण अर्जुन यांचे शिष्य श्री जाकादेवी नृत्य कला पथक पेंडखले वैतागवाडी शाहीर दीपक मादे सुहास कांबळे विलास मादे चंद्रकर बेरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। तसेच रुपेश नमसरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे एक शाहीर आहे, एकीकडे घन निळा सावळा काना, एकीकडे घन निळा सावळा काना, तर दुसरीकडे राधिका गोरी, असे भासतात जणू एकमेकांना भेटले आहेत चंद्र आणि चकोरी, जणू एकमेकांना भेटले आहेत चंद्र आणि चकोरी। नंदकिशोर सुर्वे संदेश जानसकर तुषार जानसर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। त्याचप्रमाणे दीपक धाकू चिपटे यांच्याकडून 201, योगेश डोंगरकर 201, तसेच कैलासवासी कृष्णा गुणाजी चिपटे यांच्या स्मरणार्थ वनिता कृष्ण चिपटे व कृष्ण प्रसाद कृष्णा चिपटे यांच्याकडून 501 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आलं आहे। त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। काय म्हणायचंय बघा, व एक शेवटचं घेतोय। असो मी माझी दुसरी वारी संपवतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सरपरे